आदरणीय श्री रमेश श्रीधर कीर या कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवाराच्या प्रचारार्थ उपस्थित असलेले सन्माननीय काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय नाना पटोले साहेब, आमचे सन्माननीय जितेंद्र आव्हाड साहेब, आमचे सन्माननीय या मंचकावरातले सर्व मान्यवर, सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि समविचारी पक्षाचे सर्व पदाधिकारी, समोर बसलेले सर्व पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, मला वाटतं लोकसभा निवडणुकीच्या नंतर आपण प्रथमच भेटतोय. नाना, मला वाटतं या ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत करून मला वाटतं या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने जी काही मेहनत केली त्याबद्दल आमचे सन्माननीय अध्यक्ष काँग्रेस पार्टीचे आणि सर्व मान्यवर आव्हाड साहेब, आमचे सन्माननीय सर्व पक्षाचे अध्यक्ष, या सर्वांना मी धन्यवाद देतो. आपला पराभव कशामुळे झाला तुम्हाला माहिती आहे. धनशक्ती विरोधात जनशक्ती असा हा लढा होता आणि सर्व आपण लोकांनी, सर्व कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून या ठाणे लोकसभेचा प्रचारार्थ आपण जी काही मेहनत केली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आता निवडणूक आहे कोकण पदवीधर मतदारसंघाच्या. आपले सन्माननीय रमेश कीर साहेब, मला वाटतं त्यांचा अनुभव लक्षात घेता शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांच्या भरपूर अशा संस्था आहेत, त्यांचे व्यवसाय आहे, त्याचबरोबर म्हाडाचे एक यशस्वी सभापती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि प्रशासकीय कामाचा अनुभव आहे, शैक्षणिक कामाचा अनुभव आहे आणि असा अनुभवी माणूस आपल्याला या 5 जिल्ह्याचा आमदार म्हणून या ठिकाणी आपल्याला पदवीधर मतदारसंघातून निवडून द्यायचा आहे. आणि मला खात्री आहे की आपण सर्व ज्या पद्धतीने या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपण एकत्रित आलो होतो त्याचप्रमाणे या पदवीधर मतदारसंघासाठी मला वाटतं आदरणीय श्रीधर कीर, रमेश कीर यांना प्रचंड मतांनी निवडून देण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.